ओम श्री स्वामी स्वरूपानंदाय नमः. श्रोतेहो नमस्कार. कालच्या भागात आपण ऐकलं की अप्पांनी कितीतरी दिवस आणि रात्री आसन्न मरण स्थितीत पण अंतर्यामी जागृत अवस्थेत काढल्या. बाबा देसाई एक क्षणभरही अप्पांच्या पासून दूर जात नसत. अप्पांना खूप भूक लागत असे. हळूहळू ती क्षुधा शांत झाली आणि तिळातिळाने अप्पांची प्रकृती सुधारू लागली. आणि आता अप्पांना रात्रंदिवस एकच ध्यास लागला, सोहम सोहम. त्या पुढचा भाग 35व्या वाचन भागात आज आपण ऐकूया. सोहम, तोच मी, सहा अहम. अप्पांच्या लेखी सोहम हे आता नुसतं भजन राहिलं नव्हतं, नुसते शब्द नव्हते की केवळ भाव नव्हता. अप्पांनी त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला होता. त्या भयंकर रात्रीच त्यांना विलक्षण प्रत्यय आला होता. सोहम सोहम सोहम. हे परमतत्व, चिन्मय स्वरूप आणि मी एकरूपच आहोत असा दृढ भाव धरला की मी, माझं, अहम, ममत्व या भ्रांतीचं ओझं साधकाच्या शिरावरून खाली उतरतं. मी आणि माझं हा संकुचित भाव राहतच नाही. जीवभावातला मी मोठा होत जातो, व्यापक होतो. अहमभावाची कक्षा रुंदावत रुंदावत इतकी विशाल होते, ममत्वाची व्याप्ती वाढता वाढता इतकी विराट होते की त्या हंसाच्या पंखाखाली अवघं विश्व येऊन उभं राहतं. देहाच्या पिंजऱ्यातून सुटून गेलेली जीवाची अहंता मोठी होत होत विश्वरूप होते, ब्रह्ममय होते आणि मग तिला वेगळं असं अस्तित्वच राहत नाही. बरं, दुसऱ्या बाजूने हा अहम काय आहे याचा विचार करू लागलं. मी म्हणसी परी जाणसी, काय खरा मी कोण? असे काय मी, मन बुद्धी वा प्राण, पहा निरखून. असं निरखून पाहू लागलं तर देह म्हणजे मी नव्हे, हे मन म्हणजे पण मी नव्हे, ही बुद्धी म्हणजे पण मी नव्हे याची जाणीव होते. मग हा मी आहे तरी कोण याचा आणखी शोध घेत साधक अंतर्यामी खोल खोल उतरू लागला. एक एक आवरण उकलून फेकू लागला की आत गाभ्याजवळ गेल्यावर एक बिंदू असा येतो की तिथं सारं काही गळून पडतं, केवळ शून्य उरतं. केळीच्या गाभ्यावरची साल काढता काढता शेवटी केळच उरू नये तशी काहीशी स्थिती होते. अहंता उरतच नाही आणि तिथं अनुभवाला येतं फक्त एक स्फुरण, चित शक्तीचं स्फुरण. तेच सहा आणि अहम यांचं मिलन. ध्यान मार्गानं अंतर्मुख होऊन न इति नेती करीत गाभ्याशी गेलं, केंद्रबिंदूशी गेलं की शून्यावस्था येते. आणि कर्माच्या मार्गानं बहिर्मुख होऊन इति करीत सर्वांचा स्वीकार करीत निघालं तर पूर्णापाशी जाऊन थांबावं लागतं. शून्यातही अहंता उरत नाही नि पूर्णातही जीवभाव राहत नाही. असं चित्तानं चैतन्य झालं की राहते ती केवळ ज्ञप्ती, चैतन्याची जाणीव. उरतो तो केवळ अवष्टंभू. दोन्हींचा शेवट एकच, मृत्यू. अहंतेचा मृत्यू
मीचा मृत्यू, हा मृत्यू सहन होणं फार अवघड. देहाचा मृत्यू सुद्धा त्या मानानं सह्य आहे, कारण तिथे पडतो तो केवळ स्थूल देह. वासना देह, सूक्ष्म देह उडतोच, अधिक प्रभावशाली होतो आणि तृप्तीसाठी पुन्हा दुसऱ्या शरीरात शिरतो, नवीन जन्म घेतो. देहपात म्हणजे त्याचा क्षणिक मृत्यू, खरा मृत्यू नव्हेच. उलट ही असते पुनर्जन्माची तयारी. असं अनंत जन्म चाललं आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, या चक्रात जीव सापडला आहे. अहंकार त्याला गरगर फिरवतो आहे. जोन मोकली मारोनी, जीवो नेदी उपजवोनी, विचंबनी खोडा घालुनी हाडाचिया. असा हा महाभयंकर अहंकार सहज सुखानं थोडाच म्हणणार आहे. जाता जाता त्यानं अप्पांना फार मोठा धक्का दिला. अहंतेचं मरण, वासना देहाचं मरण, जीवभावाचं मरण. हा क्षण साधकाच्या कसोटीचा, महाभयंकर तितकाच महामंगल. कारण हा महामृत्यूस त्याला अमृताचा जन्म देणार आहे. हा भीषण अंतच त्याला अनंतात नेणार आहे. हा पिंडाचा ग्रासच ब्रह्मांडाच्या गर्भात लपणार आहे. अप्पांचा जीव त्या क्षणी अत्यंत कासावीस झाला. मेलो मेलो, सर्वार्थाने मेलो. माझा देह, माझं मन, माझी बुद्धी आणि या सर्वांना माझं माझं म्हणणारा तो मी सारच विरघळत चाललाय. अरे, ही पंटीतली ज्योत, माझी प्राणज्योत अशी फडफडतीये का? मंदावली, विझत चालली. जीवाची विलक्षण उलघाल झाली आणि त्या भयंकर यातनांच्या क्षणीच ज्योत झक्कन देहाच्या पंटीतून दूर झाली. आपल्या तेजोमय डोळ्यांनी पंटीकडे नवलानं पाहू लागली. म्हणाली, किती खुळी मी या मातीच्या दिवलीला चिकटून राहिले होते. खरं तर ती माझ्याहून अगदी निराळी, नुसती माती. मी चैतन्याची ज्योत, हिच्या आश्रयाने नांदते. म्हणून हिला दिवली म्हणायचं, प्रकाशणारी म्हणायचं. पण प्रकाश आहे तो माझा. ही केवळ कुटी, निव्वळ कुडी, चेतनेवरचं फक्त एक आवरण. पार्थिवाच्या कातड्यानं बेतलेली, मज्जेच्या दोऱ्यानं शिवलेली, रक्तानं रंगवलेली आणि मांसाचं अस्तर लावलेली एक निर्जीव खोळ. ही खोळ. पण मग मी कोण? मी कुठून आले? वायूच्या स्पंदनावर जगणारी ही तेजोमय प्राणज्योत इथे पाठवली कशी आली? प्रश्न विचारता विचारताच तिला अचानक त्याचं उत्तर मिळालं. सहस्त्र सूर्य प्रकाशमान व्हावेत तसा प्रकाशच प्रकाश अवतरला आणि त्याच्या विलक्षण तेजस्वी झोतात ती चैतन्याची चिमुकली ज्योत पटकन मिसळून गेली. पदपिंडाची गाठ पडली, जीवाशिवाची भेट घडली. आजवर सहा अहम तोच मी याचा जप करीत होतो. सोहम भावात राहण्याचा अविरत प्रयत्न करीत होते. अशा वेळी एखादा क्षण मन अमन व्हायचं, विचार थांबायचा, देहभाव लुप्त व्हायचा. मनोलयाच्या त्या शांतिमय अवस्थेत दिव्य दर्शन घडायची. पण काही वेळानं पुन्हा देहाचे व्यापार सुरू व्हायचे. मन संकल्प विकल्पाचा खेळ मांडून बसायचं. बुद्धी तर्ककुतर्काच्या कोड्यात अडकायची आणि या साऱ्या कल्लोळाचा धक्का लागून अंतरीचं सोहमचं अनुसंधान मधूनच तुटायचं. आप्पा पुन्हा सावध व्हायचे आणि तो धागा
जुळवून घ्यायचे. पण आजचा हा अनुभव अपूर्वच. देहातून पूर्णपणानं बाजूला होऊन चैतन्यात विलीन होण्याचा हा अनुभव पहिलाच. पण आता याला अनुभव असं तरी कसं म्हणायचं? अनुभव घेणारा म्हणून जो कुणी असायचा तो आता निराळा उरलायच आहे कुठे? तो तर आता चराचरात व्यापून राहिला आहे, दिक्कालातीत झाला आहे, सच्चित आनंदमय झाला आहे. पण झाला आहे असं तरी कसं म्हणायचं? अहो तो होताच, पण देहा मनाच्या कुंपणात अडकला होता. मी माझ्या या बेडीत गुंतला होता. आई जगदंबेनं त्या अनादि अनंत शक्तीनं कृपा केली आणि सद्गुरूंच्या हातानं आपल्या मायेचं पटर दूर केलं. तिच्याच कृपेनं आज आप्पांनी आपला मृत्यू प्रत्यक्ष पाहिला. तिच्या परमपावन पायांना मिठी घालून ते म्हणाले, आई आजचा दिवस आमचा मृत्यू दिन, आमच्या अतिमृत्यूचा अमृत दिन. कारण ही काळवेळ चिरंजीव झालीये. ही आषाढीची सजल श्यामल रात्र प्रकाशमय झाली आहे. ही शुक्ल पक्षाची नवमी नवचक्रांच्या मस्तकावर विराजमान झाली आहे. शुक्ल पक्ष भृगु वासर रात्र आषाढीची नवमी. शुक्ल पक्ष भृगु वासर रात्र आषाढीची नवमी. 1856 शकाब्दी मृत्यू पावलो आम्ही. 1856 शकाब्दी मृत्यू पावलो आम्ही. हीच आप्पांची पुण्यतिथी आणि हीच स्वामींची जन्मतिथी. हीच स्वामींची जन्मतिथी. धन्यवाद. हरि ओम तत्सत.